हॅलो एव्हरीवन, दिव्या स्पीक रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तरी आज आपण गौराई स्पेशल भरपूर लेयर्स वाले मस्त असे चिरोटे बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। चिरोटे बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे वाटीने 2 वाटी मैदा, 2 मोठे चमचे तूप आणि चिमूटभर मीठ। आता आपण परातीमध्ये ऍड करूया मैदा, चिमूटभर मीठ। मीठ वापरल्यामुळे गोडाच्या पदार्थाला छान अशी चव येते आणि तूप। आणि हे संपूर्ण साहित्य छान असं पिठाला चोळून घेऊ, म्हणजे चिरोटे छान असे खुसखुशीत होतात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा छान असा घटसर गोळा बनवून घेऊ। या पद्धतीने इथे मी पीठ असं चांगलं मळून घेतलं आहे। तर याला झाकून आपण 15 मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवू। चिरोट्याचं पीठ भिजते तोपर्यंत आपण मधल्या लेयर्स साठी लागणारा साठा बनवून घेऊ। इथे मी घेतला आहे मोठे 4 चमचे तूप। यामध्ये आपण ऍड करूया 4 चमचे कॉर्नफ्लॉवर, आणि हे छान असं एकजीव करून एकसारखं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। हा साठा थोडासा पातळ वाटतो, यामध्ये आपण आणखी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर ऍड करून छान असं फेटून घेऊ। या पद्धतीने छान असं फ्लफी होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। इथे आपला साठा रेडी आहे। पीठ सुद्धा छान असं भिजलं आहे। आता आपण याचे गोळे बनवून घेऊ। या पद्धतीने आपण गोळे बनवून घेणार आहोत। इथे मी संपूर्ण पिठाचे 6 गोळे बनवून घेतले आहेत। तरी आता आपण यातलाच एक गोळा घेऊन याची पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत। एकदाच मी इथं पिठामध्ये डीप करून घेतला आहे। या पद्धतीने इथे मी पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे। अशाच आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊ। संपूर्ण पोळ्या इथे मी लाटून घेतल्या आहेत। तरी पहिल्या पोळीला आता आपण साठा लावून घेणार आहोत। या पद्धतीने सगळीकडून पसरून आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। संपूर्ण बाजूने इथे मी साठा लावून घेतला आहे। तर यावर आता आपण टाकूया दुसरी पोळी। आणि थोडंसं फोल्डर असं वरच्यावर आपण लाटण्याने फिरवून घ्यायचं आहे। आणि याला सुद्धा आता आपण साठा लावून घेणार आहोत। चिरोटे छान असे रंगीत होण्यासाठी इथे मी थोडासा फूड कलर पाण्यामध्ये ऍड केला आहे। आणि यावर आपण थोडं थोडं असं पसरून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणता सुद्धा फूड कलर वापरू शकता।
आता आपण यावरती ऍड करूया तिसरी पोळी। याला सुद्धा हलक्या हाताने असं लाटून घेऊ। आणि यावर सुद्धा आपण साठा लावून घेऊ। या लेयर वरती सुद्धा आपण थोडासा येलो कलर पसरून घेऊ। यावर टाकू चौथी लेयर आणि याला सुद्धा साठा लावून घेऊ। यावर ऍड करू थोडासा पिंक कलर। यावर टाकू पाचवी लेयर। आता आपण यावर टाकू लास्टची सहावी लेयर आणि याला सुद्धा साठा लावून घेऊ। वरच्या लेयरला सुद्धा इथे मी साठा लावून घेतला आहे। तरी आता आपण याचे रोल बनवून घेऊ। रोल इथे मी बनवून घेतला आहे। तरी याला असं एकसारखं फिरवून एकसारखा संपूर्ण बाजूनी रोल बनवून घेऊ। इथे रोल आपला थोडा मोठा झाला आहे, त्यामुळे याला असं मधोमध कट करून घेऊ। आणि हा रोल आता आपण एकसारखा करू। रोल्स आपले बनवून रेडी आहेत, तर याचे कॉर्नर्स आपण कट करू आणि याच्या एकसारख्या लाट्या बनवून घेऊ। इथे मी संपूर्ण चिरोटे कट करून घेतले आहेत, तरी आपण एका प्लेट मध्ये काढून ठेवू। आता आपण चिरोटे लाटून घेणार आहोत। या पद्धतीने आपण यातली एक लाटी घेऊन थोडेसे याला कॉर्नर याचे जॉईन करून याला हलक्या हाताने आपण लाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच असं आपण लाटून घेणार आहोत। संपूर्ण चिरोटे मी इथे लाटून घेतले आहेत। तरी इथे मीडियम फ्लेम वरती तेल गरम करून घेतला आहे। आता आपण गॅसची फ्लेम लो करू आणि संपूर्ण चिरोटे तळून घेऊ। लो फ्लेम वरती चिरोटे तळल्यामुळे त्याचे लेयर्स छान येतात, त्यामुळे आपल्याला लो फ्लेम वरतीच हे तळून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिट इथे मी चिरोटे तळून घेतले आहेत। हलके बबल्स कमी झाले आहेत, तरी आता आपण यांना काढून घेऊ। तुम्ही बघू शकता मस्त असे भरपूर लेयर्स आले आहेत। दुसरी बॅच सुद्धा आपली इथे तळून रेडी आहे, तरी एका प्लेट मध्ये काढून घेऊ। चिरोटे हलकेसे गरम असतानाच आपण यावर टाकू पिठी साखर। मस्त असे भरपूर लेयर्स असणारे चिरोटे आपले खाण्यासाठी रेडी आहेत। तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा। रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। थँक यू।